नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत लोट आपले सर स्वागत करत आहे। आज दिनांक 19 एप्रिल 2026 वार रविवार गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांसाठी मागणी आपल्याला अक्षय तृतीयामुळे वाढलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये थोडासा बदल आज पाहायला मिळतो। त्याचबरोबर इतरही काही शेतमालाचे तर काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील। कामिनीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कामिनीचे दर जे 15 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील आपल्याला कामिनीसाठी दर पाहायला होतो। पिंक डीजी तसेच ब्ल्यू डीजीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती डच गुलाबची आवक पाहायला मिळते। कलर तसेच लाल गुलाबासाठी साधारणतः दर जे आहे ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 80 ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला होतात। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। आज फुल मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ थोडीशी आज वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जर बघितलं तर साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या तसेच लाल झेंडूसाठी साधारणतः 25 ते 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील झेंडूचे दर पाहायला होतात। आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला होते। आज मार्केटमध्ये कांद्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः 100 गाड्यांची आवक कांद्यासाठी झालेली पाहायला होते। आज त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला थोडाफार बदल पाहायला होते। 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये कलर आणि गोळे साईज मध्ये असलेल्या कांद्यासाठी दर पाहायला होते। सरासरीमध्ये 7 रुपये ते 9 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होताना पाहायला होते। हलके माल जे ते 5 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहायला होतात। मार्केटमध्ये आवक भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर बरेच दिवसापासून वांग्यांच्या दरामध्ये आपल्याला घसरम पाहायला मिळते। भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे आहेत साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला होतात। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहेत 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होतात। आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी असलेली पाहायला होते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होतात। पांढऱ्या कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील कारल्याचे दर पाहायला होतात। वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पाहायला होतात। फाफडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 तर हलक्या मालासाठी 16 रुपयापासून देखील फाफडासाठी दर पाहायला होतात। काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी साधारणतः 12 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होते। त्याचबरोबर हिरव्याच्या काकडीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला होते। आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला दरामध्ये पाहायला होते। चांगल्या मालासाठी 20 तर हलक्या मालासाठी 16 रुपयापासून देखील दर पाहायला होते। तसेच पांढऱ्याच्या काकडीचे दर जे ते 12 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला होते। हिरव्या कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला होते। पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील पुनेरगावसाठी दर पाहायला होते। राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमाचे दर जे आहेत 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला होतात।
डांगरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 8 तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील डांगरचे दर पार होतात. तोंडल्याची क्वालिटी सर चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये तोंडल्याचे दर जे आहे साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत उच्च दर पार होतात. हलकी मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पार होतात. पावट्याची क्वालिटी सर चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 65 ते 70 तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पार होतात. चवळीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पार होते. कोबीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 5 तर हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पार होते. फ्लावरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 12 ते 13 तर हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील दर पार होते. काळ्या भारताच्या क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील दर पार होते. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील दर पार होतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण मार्केटमध्ये पाहू शकता. आज मोठ्या प्रमाणामध्ये आल्याची आवक वाढलेली पाहायला होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडेफार स्थिर असलेले पाहायला होतात. चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः 40 तर हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील आल्याचे दर पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये आपल्याला थोडीफार आज वाढलेली पाहायला होते. त्याचबरोबर दर ही स्थिर असलेले पाहायला होतात. कोथिंबीरची क्वालिटी सर चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी 12 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला होते. त्याचबरोबर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहायला होते. दरामध्ये देखील स्थिरता आपल्याला थोडीशी पाहायला होते. मेथीची क्वालिटी सर चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे होते साधारणतः 12 ते 15 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पार होते. हलकी माल येते 8 ते 10 रुपयापासून देखील दर पार होतात. आवक मार्केटमध्ये थोडीफार वाढलेली पार होते. त्याचबरोबर मागणी देखील कमी झाल्याचा परिणाम आपल्याला आज मेथीच्या दरावरती पाहायला मिळते. पोपटी मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 25 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पार होतात. पोपटी मिरची जी आवक ते देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पार होते. त्याचबरोबर हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील हिरव्या मिरचीचे दर पार होतात. अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात अंजीरची आवक पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 150 ते 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. तर लहान साईज मध्ये हलके माल जे आहे 20 ते 30 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पार होते. आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला होते. त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला आज अंजीरच्या दरावरती पाहायला होते. पपईची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे होते 15 ते 16 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील पपईसाठी दर पार होतात. टरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या मालाची आवक मार्केटमध्ये कमी असलेली पाहायला होते. टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर जर बघितलं तर साधारणतः 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पाहायला होतात. पेरूची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तावान तसेच येणार पेरूसाठी 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 5 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला पेरूसाठी दर पाहायला होते. कलिंगडची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 5 ते 7 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. डाळिंबची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 300 ते 320 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 120 ते 150 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबसाठी दर पाहायला होते. मार्केटमध्ये लिंबांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पारामध्ये आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक लिंबांची पाहायला होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल येते 100 ते 120 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात. मार्केटमध्ये आज लिंबांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला होते. कोकणची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला होते.